नमो नमः. नमो नमः. 9वीच्या वर्गामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं संस्कृतच्या वर्गात स्वागत. आपण रम्यम संस्कृतम मागच्या पाठामध्ये किम करवाणी या पाठाचे प्रश्न उत्तर पण बघितले होते आणि जो स्वाध्याय सांगितलेला होता तो सुद्धा बघितलेला होता. त्याच्याप्रमाणे लेखन कौशल्यम 1 निबंध आणि संवाद हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. आज आपण व्याकरणाचाच एक भाग भाषासूत्र 1 याच्यामध्ये नामानी याचा विचार करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे स्वर आणि व्यंजन ही यांची मिळून वर्णमाला बनते. मग काही काही शब्द हे स्वरांत असतात तर काही काही शब्द हे व्यंजनांत असतात. या स्वरामध्ये सुद्धा अकारांत आहे, आकारांत आहे, रस्व इकारांत आहे, दीर्घ इकारांत आहे, रस्व उकारांत आहे, दीर्घ उकारांत आहे, ऋकारांत शब्द आहे. अशा प्रकारे सगळे स्वरांत शब्द आपण या 9वी, 10वी आणि 8वी या तीनही वर्गामध्ये मिळून बघणार आहोत. तर 8वीला जे आपण बघितलेलं होतं ते अकारांत देवशब्द बघितला होता पुल्लिंगी. त्याच्यानंतर अकारांत नपुसकलिंगी शब्द वनम बघितला होता. त्याच्यानंतर आकारांत स्त्रीलिंगी माला शब्द बघितलेला होता. रस्व इकारांत शब्द कवी पुल्लिंगी, मती स्त्रीलिंगी आणि वारी नपुसकलिंगी शब्द बघितलेला होता. दीर्घ इकारांत सुद्धा आपण बघितलेला होता, नदी शब्द बघितलेला होता. आणि यावर्षी आपल्याला उकारांत शब्दांचा विचार करायचा आहे. त्याचप्रमाणे ऋकारांत, रस्व उकारांत, दीर्घ उकारांत आणि ऋकारांत सपितृ, मातृ, दातृ, स्वश्रू याचे सगळे असे शब्द आपल्याला बघायचे आहेत. आणि त्या शब्दांचा वापर करून आपल्याला छोटी छोटी वाक्यरचना सुद्धा आपल्याला करायची आहे. बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल देव शब्द त्यांनी सांगितलेला आहे. देवाचं चित्र आलेलं आहे. मग देव शब्द कसं झाला? हा अकारांत झाला, बरोबर की नाही? हा देव शब्द कसा झाला? द अधिक ए अधिक व अधिक अ म्हणून हा काय झाला? अकारांत झाला. आता त्यांनी देवाला समानार्थी शब्द प्रभू सांगितलेला आहे. प्रभू म्हणजेच कसं झालंय? प अधिक र अधिक उ अधिक अ अधिक भ अधिक उ आणि अधिक विसर्ग म्हणजे हा झाला उकारांत. येते का लक्षामध्ये? हा शेवटी अ आला म्हणून हा अकारांत झाला. स्वरांत कोणता स्वर अंती आलेला आहे तो स्वरांत. अकारांत आलेला आहे, अ आलेला आहे म्हणून अकारांत, उ आलेला आहे म्हणून उकारांत. त्याच्यानंतर सूर्य, हा सूर्य सुद्धा कसा शब्द आहे? अकारांत आहे. आणि भानू हा शब्द कसा आहे? उकारांत आहे. दोन्हीही पुल्लिंगी आहे. बघा देव अकारांत पुल्लिंगी आहे, सूर्य अकारांत पुल्लिंगी आहे, प्रभू उकारांत पुल्लिंगी आहे आणि भानू सुद्धा उकारांत पुल्लिंगी शब्द आहेत. त्याच्यानंतर वृक्ष, तरु, वात, हवा, वायू म्हणजे सुद्धा हवा, पण खालचे सगळे उकारांत शब्द आहेत. आणि वरचे जे शब्द आहेत वृक्ष अकारांत पुल्लिंगी, तरुहू उकारांत पुल्लिंगी, दोन्हीही पुल्लिंगी आहेत पण एक अकारांत आहे आणि दुसरा उकारांत आहे. आणखीन चित्रामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला? शिक्षक अकारांत, सत्व अकारांत, चंद्र अकारांत, वंशी दीर्घ इकारांत शब्द. त्याच्यानंतर त्याला समानार्थी शब्द उकारांत कोणते आहेत? शिक्षकाला गुरुहू, सत्वहला पशुहू, चंद्रला इंदुहू किंवा हिमांशुहू आणि वेणुहू
वंशी म्हणजे बासरी आणि वेणू म्हणजे सुद्धा बासरी. सत्व म्हणजे पशु, आलं का लक्षामध्ये. आणि इंदू चंद्र, हिमांशू म्हणजे पण चंद्र. पण वरचे जे सगळे आहेत ते अकारांत आहेत आणि खालचे जे समानार्थी शब्द वापरलेले आहेत ते सगळे उकारांत आहे. दोन्हीही पुल्लिंगी आहे, पण स्वरांतमध्ये फरक आहे. आलं का लक्षामध्ये. स्वरांतमध्ये फरक आहे. वरचे जे सगळे सांगितलेले आहेत देव, सूर्य, वात, वृक्ष, शिक्षक, सत्व, चंद्र, वंशी. वंशी फक्त इकारांत दीर्घ इकारांत आहे, बाकीचे सगळे पुल्लिंगी आहेत, अकारांत पुल्लिंगी आहेत. आणि खालचे जे सगळे सांगितलेले आहेत ते शब्द म्हणजे प्रभू, भानू, सहस्त्रांशू, वायू, तरुहू, गुरुहू, पशुहू, इंदू, हिमांशू, वेणू, हे सगळे शब्द उकारांत आहेत आणि ह्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता त्यांनी आणखीन काय सांगितले बघा. पठत भेदम अवगच्छत. वाचा आणि दोन्ही याच्यातला फरक समजून घ्या. म्हणजे इकडे सूर्य शब्दाच्या सगळ्या विभक्त्या आलेल्या आहेत, तर इकडे भानू, सूर्य अकारांत पुल्लिंगी शब्दाच्या सगळ्या विभक्त्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि तर भानू उकारांत पुल्लिंगी सगळ्या शब्दाच्या विभक्त्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता कोणत्या विभक्त्या आलेल्या आहेत आणि कोणत्या वचनात आलेल्या आहेत ते पण बघूयात आपण. सूर्य नाम तेजो बोलह. बघा, सूर्य नाम तेज गोलह. सूर्य म्हणजे तेजस्वी गोळा, सूर्यस्य. सूर्य प्रथमा विभक्ती आली, सूर्यस्य षष्ठी विभक्ती आली. सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते. सूर्याचे षष्ठी चाचीचे वर्णन ऋग्वेदात आहे. सूर्यात, देवात पंचमी. सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते. सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळतो. सूर्यम परितः देवम सूर्यम द्वितीया. सूर्यम परितः सर्व ग्रहाः भ्रमन्ति. सूर्याच्या भोवती सगळे ग्रह भ्रमण करतात. सूर्येण ग्रहमंडलम शोभते. सूर्येण तृतीया, देवेन तसं सूर्येण तृतीया. सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते. सूर्ये सप्तमी. सूर्यामध्ये प्रचंड उष्णता असते, ऊर्जा असते. सूर्य अस्माकं देवता. पुन्हा सूर्य प्रथम आलेला आहे. सूर्याय नमः. सूर्याय चतुर्थी, देवाय तसं सूर्याय चतुर्थी. आणि हे सूर्य संबोधन. म्हणजे प्रथम आली, त्याच्यानंतर द्वितीय आली, तृतीय आली, चतुर्थी आली, त्याच्यानंतर पंचमी आली, षष्ठी आली, सप्तमी आली, संबोधन. हे सगळं एक वचन आलेलं आहे. एक वचन सगळ्या विभक्तीची, प्रथमा ते संबोधन सगळ्या विभक्तीची एक एक वचनाची रूपे आलेली आहेत. आता इथं काय झालंय, सूर्य अकारांत पुल्लिंगी, अकारांत पुल्लिंगी शब्द आपण सगळं बघितलेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत, भानू. भानूला सुद्धा सूर्य म्हणतात, त्याला समानार्थी शब्द आहे भानू. मग भानू नाम तेजो बोलः. बघा, भानू प्रथमा. भानू नाम तेजो बोलः. भानोः वर्णनम ऋग्वेदे वर्तते. भानोः षष्ठी.
सूर्याचे भानोहो. भानोहो सर्वे प्रकाशम लभते. सूर्यात पंचमी आलेले बघा इथं. मग इथं काय येणार? सूर्यापासून. भानोहो सूर्यापासून. एका ठिकाणी अर्थ त्याचा षष्ठी होतो, दुसऱ्या ठिकाणी अर्थ त्याचा पंचमी होतो. सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळतो. तसंच भानु परितः द्वितीया. जसं इथे आलेलं आहे सूर्यम, तसं इथं भानु आलेलं आहे. भानुना ग्रहमंडलम शोभते. भानुना तृतीया. भानुना ग्रहमंडलम शोभते. सूर्यामुळे ग्रहमंडल शोभून दिसते. भानौ अतीव ऊर्जा वर्तते. भानौ सप्तमी. भानुः अस्माकं देवता. पुन्हा सूर्य प्रथमा एक वचन आलं. त्याच्यानंतर भानवे नमः. भानवे चतुर्थी. आणि हे भानो रक्षमाम संबोधन. इथे सुद्धा प्रत्येक विभक्ती आलेली. प्रथमा, द्वितीया, तृतीया, त्याच्यानंतर इथे चतुर्थी आलेली आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे, सप्तमी आहे आणि संबोधन सुद्धा आहे. म्हणजे इथे जशी सूर्य शब्दाची प्रथमा ते संबोधन एक वचनाची सगळी रूपे आलेली आहेत, तसंच भानु शब्दाची सुद्धा प्रथमा ते संबोधन एक वचनाची रूपे सगळी आलेली आहेत. फरक एवढाच आहे, भेद एवढाच आहे की सूर्य अकारांत पुल्लिंगी शब्द आहे आणि भानु पुल्लिंगीच आहे, पण तो कसा आहे? उकारांत पुल्लिंगी आहे. रस्व उकारांत पुल्लिंगी शब्द आहे. हा दोन्हीमधला काय आहे? फरक आहे. तुम्ही सुद्धा तो अतिशय बारकाईने बघून घ्या आणि तो फरक पुन्हा पुन्हा समजून घ्या. अकारांत पुल्लिंगी सगळे शब्द देवप्रमाणे चालतील. बघा काय म्हणते, अकारांत पुल्लिंगी सगळे शब्द देवप्रमाणे चालतील, तर उकारांत पुल्लिंगी सगळे शब्द भानुप्रमाणे चालतील. हा जरी छोटासा तुम्ही अभ्यास केला तरी भानुप्रमाणे इतर अनेक शब्द तुम्हाला चालवता येतील आणि देवप्रमाणे सुद्धा इतर अनेक शब्द तुम्हाला चालवता येतील. प्रमुख जे शब्द असतात ते जर पाठ असले तर त्याच्यावर आधारित किंवा त्याच्याप्रमाणे चालणारे जे सगळे शब्द आहेत ते सुद्धा आपण सहज चालवून आपण आपल्या नामांचा पर्यायाने व्याकरणाचा सखोल अभ्यास नक्कीच करू शकतो. बघा एकदा, भानु उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, धेनु उकारांतच शब्द आहे पण तो स्त्रीलिंगी आहे, आणि मधु उकारांत शब्द आहे पण तो नपुंसकलिंगी शब्द आहे. हे तीनही शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण तुम्हाला तालिका पूरयत यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा वापर होणार आहे आणि त्याच्यावर मार्क सुद्धा आधारित आहे. त्यामुळे आठवीचे सगळे शब्द पाठ करा, सर्व नाम पाठ करा, सगळे शब्द पाठ करा, नववीचे सुद्धा नाम सर्वनाम सगळे पाठ करा, व्यंजनांत शब्द सगळे पाठ करा, स्वरांत सगळे शब्द पाठ करा. तुम्हाला नक्कीच व्याकरण सोपं जाईल. आता त्यांनी मला वाटतं तुम्ही हे पाठ करणार आणि हे करणारच आहात, करणार नाही करणारच आहात. आणि त्याच्यावर जे आधारित योग्य रूपम योजयत किंवा चतुर्थ पदम लिखत हे जे दोन प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सोडवू घेऊयात. बघा काय आहेत प्रश्न.
त्यांनी पहिला प्रश्न सांगितलेला आहे. पान नंबर किती मुलांना? 22. त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य रूपम योजयत. म्हणजे काय करायचंय? योग्य रूप योजून तुम्हाला रिकाम्या जागी लिहायचं आहे. महादेव टिंबटिंब पतीही. आता पशु शब्द उकारांत आहे बघा. महादेव टिंबटिंब पतीही. आता पतीही म्हणजे प्रमुख, बरं का. पतीही म्हणजे प्रमुख. पशु म्हणजे प्राणी मात्रांचा. प्राणी मात्रांचा षष्ठी आलंय म्हणजे महादेव सर्व प्राणी मात्रांचा श्रेष्ठ असा प्रमुख आहे. मग इथं पशु शब्द कशाप्रमाणे चालणार आहे? भानूप्रमाणे. मग सगळ्यांचा चा ची चे षष्टीचं बहुवचन काय आहे? भानूनाम. इथे काय येणार आहे? पशुनाम. इथं काय येणार आहे? पशुनाम. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? हे. आता हे म्हणल्यानंतर संबोधन आहे. पुन्हा प्रभू शब्द भानूप्रमाणे चालणार. हे भानू तसं हे प्रभो. दुसऱ्याचं काय आहे? हे प्रभो रक्षमाम. प्रभू शब्द पुन्हा उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, तो भानूप्रमाणे चालणार. त्यानंतर सर्वे टिंबटिंब ज्ञान पूजयंती. जिज्ञासू शब्द आहे बघा. पुन्हा तो उकारांत शब्द झाला. जिज्ञासू म्हणजेच सगळे जिज्ञासू. प्रथमाचं बहुवचन वापरायचंय. भानुहु भानु भानवः. जिज्ञासू जिज्ञासूहु जिज्ञासू जिज्ञासवः. इथं काय येणार आहे? जिज्ञासवः. सर्वे जिज्ञासवः. प्रथमाचं बहुवचन आहे बरं का. भानु भानु भानवः. सर्वे जिज्ञासवः ज्ञानं पूजयन्ति. सर्वे जिज्ञासवः ज्ञानं पूजयन्ति. त्याच्यानंतर बघा आपण कोणत्या शब्दाचं योग्य रूप योजलेलं आहे? इथे जिज्ञासू. जिज्ञासू शब्द सुद्धा भानूप्रमाणे चालणार आहे. त्याच्यानंतर चौथं काय आहे? तस्मै नमः. आता नमो या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. भानवे गुरवे. मी आता काय करते? फक्त उत्तर लिहिते. गुरवे. तस्मै गुरवे नमः. नारदः शरणं गच्छति. गम गच्छ धातूला द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. विष्णू शब्द पुन्हा भानूप्रमाणे चालणार. भानु 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 द्वितीया विष्णू. वाक्य कसं होईल? नारदः विष्णू शरणं गच्छति. पुढचं 6वं वाक्य बघा. कृषीवलस्य समीपे पंच संती. आता धेनु शब्द वापरायचा आपल्याला आणि 5 आहे म्हणजे बहुवचन आहे. धेनुहु धेनु धेनवः. मग कृषीवलस्य समीपे पंच धेनवः. सातवं मयूरस्य. मयूर म्हणजे मोर. चंचू म्हणजे चोच. मयूराची चोच दीर्घा.
आता चंचू हा शब्द ती चोच स्त्रीलिंगी आहे, पण तो धेनूप्रमाणे चालणार आहे की नाही, आणि चोच एक असते म्हणून प्रथमाचं एक वचन धेनुहु धेनु धेनवः धेनुहु चंचुहु. मयूरस्य चंचुहु दीर्घ, मोराची चोच दीर्घ असते. त्याच्यानंतर पुढचं बघा 8वं, हिमालयस्य टिंबटिंब हिमाच्छादितानि. सानू म्हणजे शिखर, हिमालयाची शिखर हिमाच्छादितानि ही बर्फांनी युक्त असतात. मग इथं काय होणार आहे, सानू शब्द कशाप्रमाणे चालेल, ते शिखर ते कळस मधुप्रमाणे, सानू उकारांत आहे की नाही. मग काय येणार आहे, अनेक शिखर असल्यामुळे मधु मधुनी मधुनी प्रथमा सानुनी. आणि 9 आहे रसहा मधुरहा. इक्षु म्हणजे ऊस, इक्षुचा अर्थ का तो ऊस. रस मधुर, ऊसाचा रस गोड आहे. ऊसाचा चा ची चे. इक्षु शब्द पुन्हा भानुप्रमाणे चालणार. भानोहो भांदोहो भानूनाम षष्ठी इक्षोहो. इक्षोहो रसः मधुरम. त्याच्यानंतर 10वं आहे पूर्ण नेत्रे. अश्रूंनी भरलेले डोळे, 2 डोळे, द्विवचन आहे. आणि अश्रू हा शब्द पुन्हा भानुप्रमाणे चालणार, पण अश्रू अनेक आहेत म्हणून बहुवचन घ्यायचंय. भानुना भानुभ्याम भानुभिही. इथे काय येणार आहे, अश्रुभिही. अश्रूंनी, अश्रू बहुवचनी असल्यामुळे आपण तृतीयाचं बहुवचन घेतलेलं आहे. अश्रूंनी भरलेले 2 डोळे. डोळे जरी द्विवचनी असला तरी अश्रू अनेक आहेत, बहुवचन आहे, आणि म्हणून आपण अश्रूंनी नेईशी तृतीयाचं बहुवचन म्हणजेच भानुना भानुभ्याम भानुभिः. आता अश्रू शब्द भानुप्रमाणे चालतो म्हणून आपण काय घेतलेलं आहे, भानुना भानुभ्याम भानुभिः, अश्रुना अश्रुभ्याम अश्रुभिः तृतीयेचं बहुवचन. आता त्यांनी काय सांगितलंय, दुसरा प्रश्न जो आहे मला वाटतं हे तुम्हाला कळालं असेल, कोणत्या शब्दाप्रमाणे चालतो आणि तिथं कोणती विभक्ती अपेक्षित आहे ते आपण सोडवून योग्य रूपम योजयत हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. आता प्रश्न दुसरा बघूया, तो पण अतिशय साधा सोपा आहे. 4थं पद आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न दुसरा काय आहे, चतुर्थ पदम लिखत. चौथे पद लिहायचं आहे. पहिलं आहे शंभू शंभूना आणि शिशु. बघा शंभू करांत आहे, शंभूना म्हणजे तृतीय एकवचन आलेले भानुना. तसंच शिशु पण उकारांत आहे. इथे अर्थात चौथं पद काय येणार आहे, शिशुना. म्हणजे हे त्याचं काय झालं, उत्तर झालं. अतिशय सोपं आहे मुलांनो. त्यानंतर दुसरं पण एक समजावून सांगते, धेनू. त्यांनी काय लिहिलंय, धेन्मा. हे जसं धेनूचं धेन्मा धेनुभ्याम धेनुभी तृतीया, तृतीयेचं एक वचन घेतलेलं आहे धेनूचं,
तसं आपल्याला रज्जूचं घ्यायचं आहे. रज्जू, रज्जूचा अर्थ होतो दोरी. त्याची आपल्याला तृतीया विभक्ती योजायची आहे रज्वा. इथे तृतीया आहे, इथे तृतीया घेतली, इथे तृतीया आहे, इथे पण आपण तृतीया घेतलेली आहे. त्याच्यानंतर अंबू, इथं अंबुनी. बघा अंबू, अंबुने. आता अंबू हा शब्द उकारांत नपुसकलिंगी आहे. त्याचा अर्थ होतो पाणी. आलं का लक्षामध्ये? तर नपुसकलिंगी अंबुनी प्रथमा बहुवचन घेतलेलं आहे. अंबू, अंबुनी, अंबुनी प्रथमा. तर वस्तू पण आपल्याला तेच करायचं आहे. वस्तू, वस्तूनी, वस्तूनी प्रथमा. वस्तूचं काय येणार आहे? वस्तूनी प्रथमा. आणि चौथा आहे हनु. त्याची कोणती विभक्ती घेतलेली आहे? हनु. बघा कशाप्रमाणे चालून दाखवलेला आहे तो. धेनू प्रमाणे चालवलेला आहे. आणि धेनून धेनू धेनू, हनु हनु हनु, इथे द्वितीय वापरलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तनू शब्दाची द्वितीय वापरायची. त्याचं काय होणार आहे? तनू. मला वाटतं तुम्हाला समजलं आहे. इथं ज्या विभक्तीचा वापर केलेला आहे तीच विभक्ती आपल्याला पुढे लिहायची आहे. त्याला म्हणतात हे चतुर्थ पद. आलं लक्षामध्ये? हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चतुर्थ पद. म्हणजे ह्याप्रमाणे तुम्हाला चौथं पद लिहायचं आहे जे आपण सोडवलेलं आहे. मला वाटतं एक शेवटचं तालिका पुरयत प्रश्न तिसरा 2 उदाहरण सांगते. त्यातले बाकीचे तुम्ही करायला काही हरकत नाही. बघा हा प्रश्न तुम्हाला येणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाणार आहे. तालिका पुरयत म्हणजे काय? तक्ता पूर्ण करा. लक्षामध्ये प्रश्न तिसरा काय आहे? तालिका पुरयत अर्थात तक्ता पूर्ण करा. काय आहे तो तक्ता? बघा सोपं आहे मुलांना, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. पण हे करत असताना तुम्हाला सगळे शब्द मात्र पाठ पाहिजे. देव, वन, माला, कवी, मती, नदी, वारी, त्याच्यानंतर भानू, धेनू, अजून आपण मधू, हे सगळे शब्द, हे सगळे जोपर्यंत शब्द तुम्हाला पाठ होणार नाही, अस्मत, युष्मत, सगळे सर्वनाम, सगळे नाम, हे सगळं तुम्हाला पाठ असल्याशिवाय तालिका पुरयत हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. आणि तो जर प्रश्न सोडवायचा असेल आणि पैकीच्या पैकी त्यामध्ये जर मार्क घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला सगळे शब्द पाठ करावे लागतात. आता त्यांनी काय दिले? नाम रूपम. नाम रूपम. त्याच्यानंतर प्रातिपदिकम. त्यानंतर आहे अंत. त्यानंतर आहे लिंग. नंतर आहे
विभक्ती आणि नंतर आहे वचन. बघा मी तुम्हाला 2 सोडवून दाखवते आणि नंतर सगळं तुम्ही सोडवून मला दाखवायचं आहे. एक बघा साधव, इथं काय पहिलं नामरूपम, त्याच्यानंतर प्रातिपदिकम, त्याच्यानंतर अंतः, त्याच्यानंतर लिंगम, नंतर विभक्तीही आणि वचनम. आता नामरूप म्हणजे काय, कोणत्या रूपाचं आपल्याला त्याचा परिचय द्यायचा आहे, कोणत्या नामाचा परिचय द्यायचा आहे. प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द, आलं का लक्षामध्ये, मूळ शब्द. अंत म्हणजे तुम्हाला सांगितलं शेवटी अकारांत आलाय का, आकारांत आलाय का, इकारांत आलाय का, उकारांत आलाय का, ऋकारांत आलाय का, शेवटी काय आलं. लिंग माहिती आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. विभक्ती माहिती आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आणि वचन पण माहिती आहे, एकवचन, द्विवचन, बहुवचन. आता बघा एक सांगते मी तुम्हाला, तरुणाम हे नामरूप आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या कप्प्यामध्ये त्याची फोड करायची आहे. आलं लक्षामध्ये, या सगळ्या कप्प्यामध्ये आपल्याला त्याला मांडायचं आहे. तर मूळ शब्द कोणता आहे इथे, तरु. आलं का लक्षामध्ये, मूळ शब्द कोणता आहे, तरु. रु म्हणजे हे कसं झालेलं आहे बघा, त अधिक अ अधिक र अधिक उ म्हणजे हा काय झाला, उकारांत. आलं का लक्षामध्ये, त अधिक अ र अधिक उ, शेवटी उकार आलेला आहे, अंती उकार आलेला आहे, म्हणून हा काय झाला, उकारांत. त्याच्यानंतर त्याने लिंग विचारलेलं आहे. मग तरु म्हणजे वृक्ष, मग आपण काय म्हणतो, तो वृक्ष, ते वृक्ष, ती वृक्ष, अर्थात वृक्ष म्हणजे पुल्लिंगी. आलं लक्षामध्ये. आता आपल्याला हे बघायचं की तरु शब्द हा भानूप्रमाणे चालतो, हो की नाही. मग या कोणत्या विभक्तीमध्ये तो बसलेला आहे, अर्थात भानुनाम, तरुणाम, भानुनाम. मग विभक्ती कोणती झाली, षष्ठी. विभक्ती कोणती झाली, षष्ठी. आणि वचन कोणतं झालं, बहुवचन. आलं लक्षामध्ये. याला म्हणतात तालिका पूरयत. म्हणजे मूळ शब्द कोणता आहे, अंत कोणता आलेला आहे, स्वरांत ज्याला म्हणतो, अकार, उकार, ऋकार, इकार कोणता आलेला आहे, ते लिंग एक तर पुल्लिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल किंवा नपुंसकलिंगी असेल. विभक्ती प्रथमा ते संबोधन पर्यंत असेल. आता तरुणाम, भानोहो, भानुहो, भानुनाम, षष्ठी आलेला आहे म्हणून आपण षष्ठी लिहिलं. इथं तरुणाम आहे, तरु शब्द भानुप्रमाणे चालतो म्हणून षष्ठी आपण घेतलेलं आहे. आणि बहुवचन तरुणाम, तसं भानुनाम आलेलं आहे. याला म्हणतात तालिका पूरयत. आलं लक्षामध्ये, कळलं का, याला म्हणतात तालिका पूरयत. आणखीन एक सांगते तुम्हाला, बघा जिज्ञासुभिः, बघा जिज्ञासुभिः. जिज्ञासू म्हणजे काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असणारा, काहीतरी जाणून घेण्यास उत्सुक असणारा, त्याला आपण जिज्ञासू म्हणतो. मग जिज्ञासू शब्द सुद्धा उकारांत आहे, तो जिज्ञासू पुल्लिंगी आहे, म्हणजेच तो भानुप्रमाणे चालतो आहे. मग जिज्ञासुभिः इथं मूळ शब्द कोणता आहे, जिज्ञासू. पुन्हा उकारांत,
हा जिज्ञासू शब्द कसा झालेला आहे? ज अधिक रस्वई ज्ञ अधिक आ आणि स अधिक उ, म्हणजे शेवटी उकार आलेला आहे म्हणून उकारांत. आले लक्षामध्ये? जिज्ञासू उकारांत. आता भानूना भानुभ्याम भानुभिः तृतीया, तसं जिज्ञासूभिः तृतीया, म्हणजेच लिंग कोणता झाला? पुल्लिंग झाला, तृतीया झालं. आणि वचन बहुवचन. याला म्हणतात तालिका पूरयत. हाच प्रश्न पूर्वी रूपे ओळखा या नावाने विचारला जायचा. आलं लक्षामध्ये? हाच प्रश्न पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रूपे ओळखा या नावाने विचारला जायचा. आणि तुम्हाला आता तोच प्रश्न थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. तालिका पूरयत, तालिका पूर्ण कर. मला वाटतं तुम्हाला आता समजलं असावं आणि राहिलेलं जे आहे ते सगळं तुम्ही मला सोडवून दाखवा. या ठिकाणी आपण इथे थांबूया आणि पुढचा भाग पुढच्या पाठामध्ये बघूयात. नमो नमः.